कॉम्बिनेशन एकदम खतरनाक आहे, नादच हुआ. तुम्ही माझ्या तर नमस्कार आणि रामराम मंडळी, मी तुमचा मी आज आलो होतो राजधानी साताऱ्यात. राजधानी साताऱ्यात आल्यानंतर आज एकदम झणझणीत डिश आपण ट्राय करण्यासाठी जाणार आहे. राजधानी साताऱ्यातल्या एका अशा हॉटेलला की जिथे भेटते चिकन अनलिमिटेड थाळी. आणि चिकन अनलिमिटेड थाळी टेस्ट करण्यासाठी मी आज जाणार आहे हॉटेल. त्या हॉटेलला गेल्यानंतर त्यांची इथे भेटणारी जी मस्त अशी चिकन थाळी आहे ना, ती मी तुम्हाला दाखवणार आहे. झणझणीत विषय आहे आणि साताऱ्यात आलोय म्हणजे झणझणीत काहीतरी होणार. मग आता पहिल्यांदा व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. एवढ्या उन्हातानात आलाय भाऊ तुमचा. आणि चला भावाच्या मागे चाल, तुम्हाला जेवाय घालतो. जसं मी तुम्हाला मागल्या व्हिडिओत बोललो होतो की मी तुमच्या आहे ना, म्हणजे जी इच्छा आहे ना ती पूर्ण करणार आहे. कारण की हॉटेलचं नाव आहे हॉटेल गावरान मटन भाकरी. आणि आपण यांच्या इथं आल्यानंतर तर त्यांच्या इथलं ते सातारकरांचं आवडतं प्रेम ते जर टेस्ट नाही केलं तर काय केलं. आता मी इथं आलोय हॉटेलला आल्यानंतर मी पहिल्यांदा त्यांच्यातली स्पेशल चिकन थाळी मागवली. यांच्या चिकन थाळी बद्दल बोलाय गेलं तर यांच्या इथं फक्त 170 रुपयाला चिकन थाळी भेटते. त्यामध्ये तुम्हाला चपाती भाकरी त्याबरोबर ते बाकी सगळं अनलिमिटेड भेटून जाते. आणि हो, खरं सांगायला गेलं ना, त्यांची तुम्ही जी व्हेज थाळी ट्राय केली होती ना, त्याची मला टेस्ट खरंच भारी वाटली. त्यामुळे मी पुन्हा एकदा इथं व्हिजिट केल्या. आणि आता यांच्यातलं नॉनव्हेज जे आहे ना ते मी तुम्हाला टेस्ट करून सांगणार आहे. ते टेस्ट साठी आहे ना ते कसं असते. आता त्याबरोबर आपण चपात्या मागवल्या आणि मस्त आता थाळीमध्ये बोलायला गेलं तर पहिल्यांदा आपल्याला साईडला चपात्या भेटतात. चपात्याच्या साईडला मस्त अशी कोशिंबीर आहे. कोशिंबीरच्या साईडला मस्त असं आळणी आहे. आळणीच्या साईडला तुम्हाला चिकन ग्रेव्ही टाईप सुक्का बघायला भेटते. आणि त्याच्या साईडला आपल्याला मस्त झणझणीत सातारकरांचं जे प्रेम आहे ना तो रस्सा भेटतोय झणझणीत असा. आणि मस्त असा तुम्हाला राईस बाजूला, कांदा आणि त्याच्या साईडला टोमॅटो वगैरे चिरलेलं. आता आपण मस्त आता ते टेस्ट करून बघूया. त्याची टेस्ट कशी आहे ती मी तुम्हाला सांगतो. गरमागरम त्यांनी चपात्या अशा दिल्यात आणि खरंच मस्त आहे थाळी. आता आपण ते टेस्ट करून बघू टेस्ट साठी ती कशी. सुरुवात आपण तो जो रस्सा आहे ना त्यापासूनच करू. रस्स्यामध्ये जशी चपाती केली ना तसं ते मसाल्यांचा त्यांनी केलेला तो वापर आहे ना तो लगेच दिसून येतो. जर त्याचा रस्सा आहे जास्त असा पातळ नाहीये. त्याच्या साईडला चिकन सुक्का दिलाय. झणझणीतपणा जो असतो ना तो या थाळीमध्येच आपल्याला बघायला भेटतो. म्हणजे तुम्ही सातारपूरच्या आत चाल तर तुम्हाला माहितच असेल की साताऱ्यातल्या लोकांना आहे ना झणझणीत खायची सवय. आपल्या महाराष्ट्राला खाद्य संस्कृतीचा वारसा लाभलाय. त्यातल्या त्यात तुम्ही छत्रपतींच्या भूमीत राजधानी साताऱ्यात आलाय. आणि तिथं आल्यानंतर तिथलं जर तुम्ही झणझणीत टेस्ट नाही केलं तर खरंच तुम्ही काय केलं. आणि हॉटेल गावरान मटन भाकरीला त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांच्या इथलं जर तुम्ही नॉनव्हेज नाही खाल्लं तर खरंच काय केलं. म्हणजे पहिल्या 2 घासात त्यांच्या इथलं ते जे जेवणाची टेस्ट आहे ना ते आपल्याला लगेच जाणवते. मस्त असं त्यांनी ते भारी आपल्याला दिलेले. त्याच्या साईडला त्यांनी ते आळणी वगैरे सुद्धा दिले. त्या आळणी सुद्धा आपण टेस्ट करून बघू. आणि त्यामध्ये आपल्याला आणखीन काही युनिक वाटतं ते मी तुम्हाला सांगतो. एकदम घरगुती टेस्ट आहे. म्हणजे आईच्या हातचं जे प्रेम असतं ना
ते तुम्हाला या थाळीमध्येच आपल्याला बघायला भेटते. आणि खरंच मस्त आहे थाळी. याबरोबर आपल्याला भाकरी पण भेटते. आपण भाकरी सुद्धा टेस्ट करून बघणार आहे. त्याबरोबर ही थाळी कशी वाटते टेस्टला. आणि मी जसं तुम्हाला बोललो ना, त्यांच्या इथं आपल्याला भाकरी सुद्धा भेटते. मी चपाती सोबत भाकरी सुद्धा मागवली होती. भाकरी सुद्धा आपण आता ते टेस्ट करून बघू, कारण की गरमागरम भाकरी आणि चिकन ते टेस्ट साठी खतरनाकच असते, मस्तच असते. आणि गावरान टेस्ट करायला खरंच भारी वाटतं बरं का. आणि तुम्ही जर सातारकडचे असाल ना, तर तुम्हाला लगेच जाणवल बरं का. हो बाई, गरमागरम भाकरी आणि त्यांच्यातलं ते चिकन सुक्का आहे ना, कॉम्बिनेशन एकदम खतरनाक आहे. नादखुळा, आपल्या भाषेत बोलायला गेलं तर नादखुळा. आणि तुम्ही जर इथं आला ना, तर यांच्यातलं मी तुम्हाला सांगतोय म्हणून आहे ना, एकदा यांच्यातले ना तुम्ही स्पेशल चिकन थाळी ट्राय करा. टेस्ट साठी खरंच मस्त आहे थाळी. आणि ही जर थाळी तुम्ही टेस्ट केली ना, तर त्यानंतर ती टेस्ट केल्यानंतर तुम्हाला कशी लागते मला कमेंट करून नक्की सांगा. कारण की इथं आल्यानंतर तुमचा मन आणि आत्मा दोन्ही सुद्धा तृप्त होईल, त्याची पूर्ण गॅरंटी मी तुम्हाला देतो. आणि 100% आहे ना, खरंच त्यांची थाळी मस्त आहे. एकदा नक्की विजिट करा आणि यांची थाळी जी आहे ना, टेस्ट करून नक्की बघा. साईडला त्यांनी कोशिंबीर वगैरे पण दिली आहे. खरंच म्हणजे एका थाळीमध्ये एवढी व्हरायटी मस्तच वाटते. आणि त्यातल्या त्यात अनलिमिटेड म्हणजे नादखुळा, म्हणजे अनलिमिटेड जर थाळी भेटत असेल त्यातल्या त्यात तुमच्या खिशाला परवडेल, एकदम रिजनेबल दरात भेटते. फक्त 170 रुपयाला तुम्हाला यांच्या अनलिमिटेड चिकन थाळी भेटते. आणि एवढ्या साताऱ्यात तुम्हाला एवढ्या कमी रेटमध्ये थाळी भेटते म्हणल्यावर तुम्ही एकदा येऊन इथे विजिट केलीच पाहिजे. आणि यांच्यातलं जेवण आहे ना, ते टेस्ट करून बघितलं पाहिजे. आता मी हे सगळं संपवून घेतो. थाळी तर एकदम मस्त आहे. आता पोटात कावळे सुद्धा ओरडतात. आता हे सगळं संपवून घेतो. पहिल्यांदा त्या कावळ्यांना शांत करतो आणि यानंतर आपण आणखीन एका मस्त हॉटेलला व्हिजिट करणार आहे. मला एका भावाने कमेंट केली होती की साताऱ्यामध्ये कोरेगाव साईड रोडला एक हॉटेल आहे, ते तुम्हाला व्हिडिओ पडल्यानंतर कळ. त्या हॉटेलला मी व्हिजिट करणार आहे नक्की. आणि तिथं पण व्हिजिट करून आहे ना, त्यांच्या इथलं जेवण टेस्ट साठी कसं आहे ते नक्की सांगणार आहे. मग आता एवढ्या वेळ व्हिडिओ बघितलाय म्हणल्यावर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा. आणि आपल्या इंस्टाग्रामला सुद्धा अकाउंट आहे मराठी होमी ब्लॉग, ती सुद्धा फॉलो करायला विसरू नका. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.